हे कसं झालं? सूर्याच्या पहिल्या किरणाने हा स्तंभ पूर्ण प्रज्वलित व्हायला हवा होता. नेमकी कोणती उणीव राहून गेली? आपल्या योजनेत असा व्यत्यय का बरं आला असेल? हा स्तंभ पूर्ण प्रज्वलित झाल्यानंतरच आपण युद्ध सुरू करू शकतो स्वामी. मात्र तसं झालं नाही तर महिषासूर त्याच्यासाठी योग्य काळ बघून युद्ध सुरू करेल आणि त्याचा विजय सुनिश्चित होईल. असं घडून चालणार नाही. यावर तातडीने उपाय शोधायला हवा, नाहीतर होणारा अनर्थ टाळणं आम्हाला देखील अशक्य होईल. दिवा कसा काय विजला? अगं बाई, आग विजली. असं कसं घडलं अचानक? आग कशी काय विजली? गंगे, अगं गंगे. काय ग माई? अगं भाकऱ्या थापत होते आणि एकाकी इस्तू चिजला बघ. चूलच पेटना. जरा इस्तू देतीस का? अगं आमच्या चुलीत बी असंच झालंय. एकाएकी गार पडल्या चूल. लाकडं पुढे सरकवली तरी बी पेटेना. अगं काय हे आकरीत घडतंय? एवढ्या पावसात बी असं कधी झालं नाही. आणि आता काय झालंय काय माहित? कायच कळना झालंय. जेवण कसं होणार ते बी कळना. बाई बाई, ही आग कशाने विजली? रमा, रमा, आत चुलीत इस्तव असेल तर घेऊन ये. अव घरातला बी इस्तू इजलाय. कवापासून पेटवण्याचा प्रयत्न करतेय तरी पण पटेना. काय सांगतेस? घरातल्या चुलीत पण इस्तव नाही? आता ही सगळी पडलेली कामं कशी करायची? काहीच कळण झालंय बघ. थोडा इस्तू मिळेल काय रे? अरे चुलच पेटाने माझ्याकडे, अजून माझी सांगू राहिल्या. अरे माझी बी तीच अवस्था झाली. पेटलेली चूल इजली आणि फुका लागलोय तर आग बी लागना. काय झाले काहीच कळना झालंय बघ. अरे मला पण कळणार नेमकं काय झालंय. मला जरा इस्तू पाहिजे होता म्हणूनच मागायला आले. अगं काय सांगू, माझ्या घरात इस्तूच पेटना. काय चाललंय काय समजना बाई. अगं माई, अगं भाकऱ्या थापत होते, एकाकी इस्तू चिजला. जरा इस्तू देतीस का? एकाएकी चुलीत बी असंच झालंय. दिवा कसा काय विजला? काय झालं देवी? संपूर्ण विश्वात कोलाहल माजलाय. हा दिष्टस्तंभच नाही तर संपूर्ण भूलोकावर अग्नीचं अस्तित्वच नाहीये. अग्नीशिवाय अन्न नाही, पूजा हवन नाही. कित्येकांच्या उत्पन्नाचे साधन देखील अग्नीशी संबंधित आहे. त्यांचं उत्पादन आणि उत्पन्न देखील थांबलंय. साऱ्या भूलोकाचा कारभार विस्कळीत झालाय. स्वर्गावर विजय मिळवून महिषासुराने देवांना पिटाळून लावले आहे. त्यामुळे अग्निदेव सध्या कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत याबद्दल आम्हाला देखील कल्पना नाही. मागे एकदा भिंगार गावात आम्ही जगदंबा रूपात राहत असताना अग्निदेवांशी आमची भेट झाली होती. त्यानंतर अग्निदेवाने कधीही आमच्या भक्तांना त्रास न देण्याचे आम्हाला वचन दिले होते. मग आता असं का होतंय देवी? आता आपल्याला जायला हवा, अग्निदेवांचा शोध घ्यायला हवा. कारण आता आपल्या हातात एकच दिवस राहिलाय. हा दिष्टस्तंभ प्रज्वलित झाला नाही तर महिषासुराच्या पत्रिकेत जय विजय योग निर्माण होईल. त्या काळात तो युद्धाची घोषणा करेल आणि त्याला कोणीही हरवू शकणार नाही. स्वामी, तुम्ही अग्निदेवाला शोधायला जा. आम्ही येणार नाही. ह्यापेक्षा महत्वाचं काय आहे देवी? आमचे भक्त ते संकटात आहेत. आम्हाला त्यांची काळजी घ्यायला हवी. महिषासुरासाठी हितकारक असलेल्या काळात जर युद्ध झालं तर आपण विजयी होऊ शकणार नाही देवी. ती वेळ आली
तर आम्ही प्राणांची पराकाष्ठा करून लढू. परंतु आता आमच्या भक्तांना आमची गरज आहे. आधी आई म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण करतो, मग देवी म्हणून महिषासुराच्या अंतासाठी तयार होतो. आजी पाणी तापलं काय ग? अरे नाही रे बाळा, कवापासनं करायला लागले पण चूल काय पेटनाच. घरातल्या चुलीत इस्तू होता तो बी इजला, एक बी इस्तू गावना. माई अक्का, तुमच्याकडे इस्तू असेल तर देता का हो? तो आमच्या घरात काय बी पेटण झाले बघा. आमच्यात पण इस्तू नाही. काय झालं इस्तवाला काय कळना. आधी होता तो बी गपगार पडलाय. अरे देवा, तुमच्याकडे बी हीच अवस्था आहे बाई. आमच्याकडे बी म्हणजे हो, अहो समध्या गावात फिरून आले, सगळ्यांच्या घरातली आग इजली. काय झालंय काय कळना. न कळाय काय झालंय, ती आली आहे ना गावात, त्यामुळे सगळं बिघडलंय. गावावर अवकळच आली आहे. गावाला या संकटापासून वाचवायचं असेल तर आधी त्या देवीला गावातनं बाहेर काढा, तरच या गावाचं काहीतरी भलं होईल. अहो असं नका म्हणू माई अक्का. अहो देवी आहे ती. अहो तिच्यामुळं गावावर संकट कसं काय येईल? जे काय वाईट वंगाळ होतंय नाही ते फक्त तिच्यामुळं होते. आज काय तर गावातला इस्तू गायब झाला, उद्या आणि काहीतरी नवीन संकट येईल. हे सगळं होतंय ना ते फक्त त्या देवीमुळे होतंय. नाही हो, देवी लोकांच्या भल्याचा विचार करते. अहो समध्या गावावर लई माया आहे तिची. माया माया नाही, माया जाल हाय नुसतं. भुलून ठेवलंय तिनं सगळ्यासनी. देवीचं गुणगान माझ्या समोर गाऊ नकोस, सांगून ठेवते. तिचं नाव बी या घरात घ्यायचं नाही. माई अक्का, अहो आपल्या देवी देवीचं नाव घ्यायचं नाही, सांगितलं ना? चल चालती हो. देवीचं कौतुक माझ्याजवळ नको. चालती हो, जा. आणि तू र एक दिवस पारोसा राहिलास म्हणून आकाश कोसळत नाही. जा, बाकीची कामं बघ जा. आजी अगं आंघोळ नाही केलं तर कसं चालेल ग? अरे परीस तू पेटना, त्याला मी काय करू? चुलीत काय हाड घालू माझी? आई सांगून एकदा पण हे पोरगा ऐकना झाले. तुला बसायचं असलं तर इथं थंडीत कुडकुडत बस, मी जाते घरात आज. आई राजा तू इथं बघ ना ग, आजी म्हणते आंघोळ करू नकोस. असं कसं राहू मी? बाळा, हट्ट कशापायी करतोस? आंघोळ करायचं हे खरं आहे, पण जर पाणी गरम नसेल तर आजच्या दिवस नको करू आंघोळ. तसं बी लई थंडी आहे. आई राजा तू कुणाला सांगणार नाही ना? मी रोज सकाळी आंघोळ करून देवी आईचं नामस्मरण मनातल्या मनात करतो. घरात देवी आईचं नाव घेतलं तर चालत नाही, आजी रागवते मला. मी पण तिला तसं वचन दिले, पण माझी भक्ती तर आहे ना. तो चिंतामणी दगड आहे बघ, तिथं कोणी नसताना रोज जातो मी आणि देवी आईची प्रार्थना करतो. माझ्या अशाच भक्तांमुळे या विश्वाचा गाडा अजूनही सुरू आहे. म्हणून मला आंघोळ करायची आहे. पण जाऊ दे, पाणी गरम होणार नसेल तर मी थंड पाण्याने आंघोळ करतो. कोण म्हणलं पाणी गरम नाही? मला तर असं वाटतंय की ते पाणी गरमच आहे. थांब, मी बघते.
बघ केवढं गरम आहे. पण आजी तर म्हणाली की पाणी गरम नाहीये. हा, तिच्या लक्षात नसेल. चूल विजायच्या आधीच हे पाणी गरम झालं असेल. खरंच पाणी गरम आहे. मी आंघोळ करून घेतो. अग्नी ही किती महत्वाची आणि अत्यावश्यक गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. ती असते तेव्हा तिचं महत्व आपल्या लक्षात येत नाही, पण ती नाहीशी होते तेव्हा मात्र तिची गरज समजते. माझे बाकीचे भक्तही काळजीत असतील. त्यांच्या विवंचना दूर करायला हव्यात. ते काम गावातील सामान्य बाई करू शकणार नाही. त्यासाठी तुळजाभवानीलाच अवतीर्ण व्हावं लागेल. अहो पाटील, अवगाव संकटात आहे. सकाळच्या आणि एकाच्या बी घरात चूल पेटलेली नाही. अहो आम्हाला बी तीच चिंता पडली आहे कदम बाबा. गावात कुणाच्या बी घरात अन्न शिजलेलं नाही. एक वेळ धडधाकट माणसाला सहन होईल हे उपास, पण आजारी माणसं, वयस्क माणसं त्यांचं काय? आता पोरा बाळांचं काय होणार? त्यांनी काय खायचं? आधी खायला काय बी नव्हतं. आता अन्नधान्य असून सुद्धा ते शिजवता येईना. काय करायचं काही समजेना झालंय. हिच्यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे. अहो लय मोठं संकट आहे. ते बी झालं हो, पण आता काय करावं तेच कळना. आता आगच पेटना तर ती आणायची तरी कुठून? पण पाटील काहीतरी करायला पाहिजे. आई राजा! आई राजा! आई राजा! आई राजा, अहो हे काय संकट आले गावावर? हे संकट केवळ गावावर नाही तर पूर्ण भूलोकावर आलंय. हा डाव महिषासुराने आखलाय, ज्याने संपूर्ण पृथ्वीला त्रास होईल असं भीषण कारस्थान त्याने रचलंय. मात्र आपण या संकटातून बाहेर पडू. पण तोवर आम्ही काय करायचं देऊ? पोटात अन्न नसेल तर ह्यो गावगाडा किती दिवस चालणार? अग्नी नसेल तर अन्न कुठून मिळणार? प्रत्येक वेळी पोट भरायला केवळ अग्नीची आवश्यकता असते असं नाही. म्हणजे नक्की कसं करायचं? जोवर अग्नी प्रज्वलित होत नाही तोवर तुमच्या प्रत्येकाच्या गोठ्यात असलेल्या गायी घरात प्रत्येक व्यक्तीचं पोट भरेल इतकं दूध देतील. या गावातली आणि या सृष्टीवरील जितकी पण फळझाडं आहेत त्या सगळ्यांची भरभराट होईल. हा आमचा शब्द आहे. आई राजा! आई राजा! आई राजा! देवी, लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडविलास, पण माझ्या कामाचं काय? धगधगता अग्नी प्रज्वलित झाला नाही आणि धातू वितळलाच नाही तर लोहाराचं काम कसं होणार गाई?
कधी एकदा हे पहारा देण्याचं काम संपवतो आणि इथून निघतो असं झालं. महिषासुरानं केलेलं कपट देवींना तातडीने सांगण्याची गरज आहे. काही उपाय केला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल आणि देवींचा पराभव निश्चित होईल. काय करावं इथून निघालो तर पकडलं जाईल आणि मग ही माहिती देवींपर्यंत कधीच पोहोचवता येणार नाही. काय करावं, काहीतरी मार्ग मिळायला हवाच. प्रणाम. तुमचा पहारा झालाय ना, तुम्ही काही वेळ विश्राम करा, मी तो पहारा देतो. अगदी योग्य वेळेत आलाय हा. याला म्हणतात न मागता दान हातात पडणं. काही म्हणालात का? नाही. बरं, तू नीट पहारा दे. हा हो. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव सगळीकडं. हो. हे बघ, कोणीही इथून आतमध्ये येता कामा नये. लक्षात घे, ही रात्र वैऱ्याची आहे. नीट पहारा दे. हा हो. चला, मार्ग सापडला. आता महिषासुराचा सगळा डाव मला देवींना जाऊन सांगता येईल. बाळा, आंघोळ केलीस का काय? हो आजी, झाली. अरे डोक्यावर पडलायस का काय? एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये गार पाण्याने आंघोळ केलीस होय? गार पाण्याने नाही, गरम पाण्याने आंघोळ केली. तूच पाणी गरम करून ठेवलं होतस ना. गरम पाणी? असं कसं? मी कधी केलं होतं गरम पाणी? हो अगं आजी, तूच केलं होतं गरम पाणी. मी बाहेर जाऊन येतो. मी तर पाणी तापवलं नाही. मग पाणी तापलं कसं? हा समदा देवी आईचा चमत्कार हाय माई अक्का. समद्या गावाचं भलं व्हावं म्हणून देवी आई प्रयत्न करते आणि तू तिचा राग मनात धरून बसलीयस होय. हे बघा वहिनी, मला त्या देवीचं काही सांगू नका. अगो, समद्यांच्या घरात आग पेटू नये म्हणून काय तर करून ठेवले त्या मेल्या महिषासुराला. देवी त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करते. लोकांच्या घरात अन्न यावं म्हणून तिनं गायी दुभत्या केल्या, झाडासनी फळं फुलं आणली. इकडं तिकडं बघ जरा, तुझ्या डोळ्यावरची झापडं काढ, मग दिसल तुला. तुझ्या आयुष्यात वंगाळ झाले हे मान्य आहे मला, पण तू फक्त देवीला नावच ठेवत आलीयस, त्यामुळं तुझ्यावर तिची कृपा बी होईना झाली आहे. माई अक्का, वेळीत जागी हो. आज तुला समजत नाहीये, पण एक दिवस तुला समजल. डोळे उघड. कदाचित तोपर्यंत लई उशीर झाला असेल. देवी आई प्रणाम. देवी आहे, सकाळपासून यो भाता सुरू करण्याचा प्रयत्न करतोय, पण इस्तव काय पेटन झालाय. लय लोकांची कामं खोळंबल्यात, लय मोठी कामाची मागणी आल्या, पण हा भाताच बंद पडल्यावर काम कसं व्हायचं? आणि वेळेवर काम नाही केलं तर माझं लय मोठं नुकसान होईल ग. असं काहीही होणार नाही. ज्यांच्या मनात भक्तीची धग पेटत असते, त्यांच्या मार्गात अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग निघतो.
जोवर अग्नी प्रज्वलित होत नाही तोवर हे भांड असंच काम करत राहील. अग्नीशिवाय या भूलोकावर कोणाचंही काम अडणार नाही अशी आम्ही व्यवस्था करू. आई राजा आई राजा